या सन्मान आपण पाहतो या ठिकाणी दुपारच्या सत्रात सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। गावदेवी मित्रमंडळ कोल्हारे आयोजित गावदेवी चषक कोल्हारे 2025 जानेवारी महिन्यामध्ये ही स्पर्धा नेहमी आपल्याला पाहायला मिळते। नवीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत। आजचा दिवस क्रमांक 3 सेकंड राउंडचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। एक प्राइज देखील मगाशी शंकू डांगरे यांनी अनाउन्समेंट केले की कोल्हारे संघ जर या स्पर्धेमध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा कोणताही क्रमांक जर मारत असेल तर नरेंद्र दादा गोमारे यांच्या वतीनं तब्बल रोख 10,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा देण्यात येईल। जे कर्जत तालुक्यातील एक नामवंत पॅकर आहेत श्रीलेवन या नावाने अजिंक्य आपण नेहमीच नरेंद्र दादा गोमारे यांची चर्चा करत असतो। श्रीलेवन मोहाची वाडी असेल, श्रीलेवन जयशंकर चांदई असेल, असे अनेक संघ जयमान जोबेली संघाला गतवर्षी बराच वेळा याच पुरस्काराने पुरस्कृत केली होती। डीप बॅकवर्ड्स कुमारने आलेला हा पहिला दर्जेदार सनसनी चौकार। परंतु कर्जत तालुक्यातील त्यांच्या हक्काचे 2 संघ काल श्रीलेवन मोहाचेवाडी नेरळ संघाने बदलापूर नगरीमध्ये बदलापूर गाव चषक त्याच्यावरती आपलं नाव कोरलं। मॅन ऑफ द सिरीज याच नेरळ परिसरातील एक जबरदस्त क्रिकेटर अर्थातच अमोल चव्हाण त्याच्या नावावरती ती 2 व्हीलर बाईक राहिली। काल 4 धावा 5 धावा धाव फलकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आलेली लेग बाईज। गोलंदाज विशाल ऑल साइडला वर स्ट्रोक, काय जबरदस्त फटका होता। प्रचंड ताकद त्याने झोकली आहे, ताकदीचा वापर करत असताना टायमिंग देखील प्रॉपर होतं आणि बॉलने केली आबाई सफर। हिट्स आउट टॉप द पार्क, बिग लॉंग रेंज षटकार। आसमान दाखवले गोलंदाज विशालला, काय जबरदस्त बॅटिंग करते अस्सल पाडा टीम। सलामीला येत असताना स्ट्राईकिंगला आपण पाहतोय बॅट्समन अमोल आणि त्याच्या साथीनं करण। आणखीन एक सेकंड इन रो, दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे आपण पाहतोय या बॅट मधून धावा बरेचसे अक्षरशः 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले। टीमची टोटल एकंदरीत 17 वरती पोहोचली आहे। 4 षटकांची मॅच, आघाडीचे 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात। जबरदस्त बॅटिंग, सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल कारण नुकताच पहिला चौकार आल्यानंतर अमोलने करणने घेतलेली सिंगल आणि आता लाईन चेक केली जाते है। इट इज वाइड बॉल, 18 धावा आहेत। करणच्या बॅटमधून 2 षटकार आलेले, एक चौकार आपण अमोलच्या बॅटमधून पाहिला। लेग बाईजने स्ट्राइक रोटेट झाली। आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, अक्षरशः मी तर म्हणेन तुटून पडलाय। गोलंदाजावरती फलंदाज करण का बॅटिंग करतात। सलग लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार। अस्सल पाडा संघाला विनंती आहे पॅव्हलियन मध्ये आवाज अजिबात करू नका मित्रांनो, लक्षात असू द्या कारण तुम्ही आमच्या लाईव्ह टेलिकास्टिंग ऑफिशियल अपडेटरच्या बाजूला आहात, कॉमेंट्री बॉक्सच्या सुद्धा बाजूला आहात। यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, शतक जज करतात। झेल टॉप, झेल कोणाचा सोडलाय? कदाचित ज्या खेळाडूने इथे धावांचा हाहाकार माजवलेला आहे अशा खेळाडूचा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय आणि हो मी तर म्हणेन मानगाव संघाचं दुर्दैव म्हणावं लागेल। कदाचित आपण पाहतोय नेहमी क्रिकेटमध्ये अजिंक्य आपण म्हणत असतो की ज्या पद्धतीने गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना
तशी मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असते आणि अगदी आपण पाहिलं तर आज झेल ड्रॉप झालाय, जमिनीवरती दान झालाय. जजमेंट त्याचं चांगलं पाहायला मिळालं, परंतु चेंडू इथे मात्र हातामध्ये कॅरी होऊ शकला नाहीये आणि ते फलंदाज आपण पाहतो करणला मिळालेलं जीवनदान. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये एकंदरीत 26 धावा आहेत. 26 पहिलं षटक अत्यंत बहागड राहिलं मानगाव संघाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये संकेत, जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. संकेत यांना तुम्ही पाहतायत. आमचे साई आम्हाला सांगतात की मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता हा खेळाडू आणि आता त्याला दिली आहे षटक क्रमांक 2 ची जबाबदारी. अमोल समरेने लगातार 2 षटकार लावले तर जितेंद्र क्षीरसागर यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला, अंपायर सिग्नल, दॅट्स 4 रन. रन्स मिळतील 4. प्रयत्न भरपूर चांगले होते. कदाचित आपण पाहतो जितेंद्र क्षीरसागर यांनी पारितोषिक लावलं सुरू आणि लगेचच अटॅकिंग मोड मध्ये आलेला हा खेळाडू आपण पाहतोय. कॅच सुद्धा जमा आहे. इथे बॅटची लिडिंग एज, मागे चालला झेल ड्रॉप. आणखीन एक कदाचित या ठिकाणी घडतंय काय, गोलंदाजांना हवी तशी साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांकडून. एक चुकी अगदी आपण पाहिली, लॉंग ऑफला पाहिली, त्या ठिकाणी करणचा झेल ड्रॉप करण्यात आला आणि आता अमोलचा झेल सुद्धा ड्रॉप करण्यात आलेला आहे. ज्या जोडीनं मैदानामध्ये आपण पाहतो अक्षरशः धाबांचा पाऊस पडलाय, अशा जोडीला या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे. आणखीन एक केसून मारलेला फटका, बहुत सारे डीप बॅकवर्ड कमार लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हरेला आणखीन एक दर्जेदार चौकार. समोर जी ब्लॅक स्क्रीन आहे, जे बसलेले खेळाडू मित्रांनो प्लीज विनंती, आपण फ्रेम मध्ये आहात. मगाशी सुद्धा सूचना केली होती की आपण त्या ठिकाणी थांबू नका, बसू नका प्लीज. बाजूला भरपूर मोकळी जागा आहे या क्रीडांगणाच्या सभोवताली. तुम्ही कुठेही बसलात तरी तुम्हाला या ठिकाणी थंडगार वातावरण पाहायला मिळणार आहे, कारण आजूबाजूला जो नदीचा परिसर आहे. लक्षात असू द्या, समोर जे प्रेक्षक बसलेत कदाचित आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल. त्यांना सुद्धा विनंती राहील, दादा प्लीज कॉपरेट करा, कारण लाईव्हला ते दृश्य थोडंसं खराब वाटतंय. पस्तीस धाबा 35. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात मैदानामध्ये गेली अस्सल पाडा टीमने. गोलंदाज संकेत, लाईन भरकटली आहे दिशेपासून. आपण पाहतो गोलंदाज भरकट आहे, दिशा थोडीशी खराब आहे. पण लगेचच या ठिकाणी सांगायला असताना की हा बॉल खराब आहे, वाईड आहे, वाईड चेंडू आलाय. अतिरिक्त धाव मिळेल प्रतिस्पर्धी टीमला. इथे धाबा बनतात आणि अक्षरशः धाबा सुद्धा बाल केल्या जातात. आणखीन एक कदाचित आता मी तर म्हणेन ना मानगाव संघाला हे ग्रहण लागलंय, कारण 1, 2, 3 अशा 3 आयटम मध्ये आपण पाहिलं तर झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. चेंडूंचा खेळ आपण विचार केला तर 2 बाकी आहेत. स्टील 2 to go. टीमची टोटल अद्यापर्यंत 37 धावा. साई तरेस सुद्धा अगदी आपण पाहतो या मॅचचा आनंद घेतात. असं वाटत होतं की फर्स्ट अटॅम्पला झेल कॅरी होईल, सेकंडला होईल, थर्डला होईल, परंतु चौथ्या अटॅम्प मध्ये सुद्धा हा कॅरी होऊ शकला नाही. ऑन साईडला वर शॉट, ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जर तुम्ही संधी दिली तर त्या संधीचं सोनं होईल. आणि हे सांगत असताना अस्सलपणा टीमचे सलामीवीर फलंदाज अमोलच्या बॅटमधून सुद्धा आलाय खणखणीत षटकार. आणखीन एक षटकार आला तर 200 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र क्षीरसागर यांच्या वतीने ते देण्यात येईल. शंकू डांगरे हे सुद्धा उत्तम दर्जाचे समालोचक आहेत.
या सन्मान आमचे तेजा बैलाचे मालक आतिश शेठ बागडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आतिश शेठ बागडे, एक मिनिट ही मॅच आपण या ठिकाणी कव्हर करू. 4 षटकांची मॅच आहे आणि 43 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आहे. साई तरे आमच्या समावेश जॉईन आहेत. KPL आम्ही पाहिलेले कोल्हारे प्रीमियर लीग ज्यामध्ये चटई ग्रुप चे अध्यक्ष होते साई तरे. हे आम्हाला चांगलं माहिती आहे. 2 वर्षापूर्वी जरूर या ठिकाणी या नावाची चर्चा होती. फटका चांगला प्रथम स्ट्रोक अजय चेंडूला चर्च करतात. वर कॅच फलंदाज बाद लॉंगॉनला टिपली सुंदर झेल आणि ते संपलाय मिस्टर करणचा खेळ. 7 बॉल 25 धावांची वैयक्तिक इनिंग त्याने साकारली आहे. इंडिव्हिज्युअल 25 धावा त्याने बनवला. योगदान देत असताना मात्र तो माघारी परतला. करणचा खेळ जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा करणसाठी व्हायला हरकत नाही. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकांच्या मॅच मध्ये चांगली टोटल बनवण्याचा प्रयत्न. 43 धावा संख्येवरती लागणारा हा पहिला धक्का होता अस्सलपाडा टीमला. लाईन या ठिकाणी आपण पाहतोय चेक करावे लागेल. आउटसाइड ऑफस्टंपा चेंडू होता. एक्झॅक्टली पंच सांगतायत की वाईट बॉल. इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे 25 रूल्स अर्थातच वाईट बॉल. ओ लाईन अप्रतिम आणि आता इथे फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. आणखी एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन. अस्सलपाडा टीमला लागणारा हा दुसरा धक्का. दोन विकेट्स त्याने प्रस्थापित केले. ऑलरेडी आपण या अगोदर या इनिंगचा विचार केला असत तर त्या 2 ते 3 झेल टिपण्यात आल्या असता तर संघ पुनश्च एकदा बॅकफूट वरती असता अस्सलपाडा. परंतु धावांची इन्व्हेस्टमेंट त्यांची चांगली आहे. 44 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स या ठिकाणी त्यांनी गमावलेले आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय निखिल ASD हा जर्सी नेम आपण पाहतोय. परंतु निखिल या नावाचा हा गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. हो समोर खेळत लॉंगॉनला अजय तडेकडे ज्या अजयने पहिला झेल टिपला या इनिंगचा तो अजय आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि इथे मिळते एक सिंगल धाव. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. गावदेवी चषक कोल्हारे तुम्ही पाहत आहात. गावदेवी मित्रमंडळ कोल्हारे गाव यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा आणि दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चिडिया छिप गई खेत में. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागलाय अस्सलपाडा टीमला. फलंदाज बाद. पंचेचाळीस धावात आणि 45 धाव संख्येवरती लागणारा तिसरा धक्का. गोरख ठोंबरे मैदानामध्ये दाखल होतात इन ॲट नंबर 5च्या पोझिशनला. ओ वेग प्रचंड आणि आता इथे फलंदाज हा सुद्धा होईल बाद. परतावा लागेल गोरख ठोंबरेला. 1 मोर विकेट डाऊन.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. गोरख ठोंबरे एक क्लासिकल डान्सर सुद्धा होते, एक कलाकार आहेत आणि अगदी आपण पाहतो उत्तम दर्जाची कलाकारी त्यांच्याकडे. आणि आज आपण पाहिलं तर आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी या ठिकाणी स्वतः नेतृत्व करत असताना आपण त्यांना पाहिलेलं आहे, परंतु स्वतः नाराज या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती ते बाद झाले. शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतले. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील आपण पाहणार आहोत. गोलंदाज निखिल तयार, चांगल्या विकेट्सने प्रस्थापित केलेले आहेत. डावाला खिंडार पाडण्याचं काम खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने केलेले. निखिलचं कौतुक व्हायला हरकत नाही. या निखिलने धावत संख्या पालकामध्ये आपण जर पाहिली तर एकंदरीत 46 आहेत. 2 षटकामध्ये 43 होत्या आणि या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करत 4 फलंदाजांना त्याने बाद केलेले. चांगली गोलंदाजी यावेळेस आपण पाहिली. निखिलची अप्रतिम षटक त्याने हाताळला, निर्णायक षटक होता या मॅचचं. यानंतर टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला यंगस्टर कोल्हारे आणि सोमजाई सावळे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉससाठी लगेच या ठिकाणी यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सोमजाई सावळे टीमचे कॅप्टन, कारण आपणास विनंती करू आपण पाहुण्यात, कारण प्रतिस्पर्धी संघ आमचे यजमान अर्थातच यंगस्टर कोल्हारे या संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत आणि सावळे टीमचे सुद्धा या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस आपण करणार आहोत या षटकानंतर. शेवटचं षटक, गोलंदाज अथर्व. ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. वाकेंड एरिया होती, पूर्णपणे क्षेत्र मोकळे पाहिले. एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार. रस मिळता 4. विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सन्माननीय विद्यमान सरपंच आदरणीय महेशजी सुरेश विर्ले, ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे यांचे मनापासून आपण आभार या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करू. गोलंदाज सज्ज अथर्व. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. कमबॅक लगेचच पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर डॉट बॉल. धाबा संख्या फलकामध्ये एकंदरीत 50 धाबा आहेत. 50 कंप्लीट होते. ऑल अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी टॉस सुद्धा होतोय 2 टीम मध्ये. नेक्स्ट मॅचचा कोल्हारे बनाम सोमजाई सावळे. सावळे टीम ऑन द टॉस and elected to pending a decision. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑनला चालला हा बॉल. अस्सल पाडा संघ जो मैदानामध्ये खेळतोय. आमचे गावदेवी क्रिकेट संघाचे 2 खेळाडू, गावदेवी क्रिकेट संघ खरवईचे 2 खेळाडू निखिल शेंडे आणि त्यांचेच बंधू ओमकार शेंडे यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात अस्सलपाडा टीमला. त्यांचे मनपूर्वक स्वागत, जे मात्र या मॅचला लाईव्ह एन्जॉय करतात केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. काल गावदेवी क्रिकेट संघ खरवई हा रनआउट संघ राहिलेला आहे. गौरव मात्रे हा सुद्धा रेस मध्ये होता मॅन ऑफ द सिरीजच्या, परंतु अमोल चव्हाणने अगदी आपण पाहतो त्याच्या जिभेवरचा घास ओढून घेतलेला आहे. सगळे मॅच पाहायला मिळाले. यावेळेस ऑन साइडला वॉट अ शॉट. टाटा बाय बाय करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि त्या बॉलवर दिलेला असेल कॅपिटल लेटर्स मध्ये CU लेटर. पुन्हा भेटू. षटकार. टीमची टोटल यावेळेस आपण पाहतो 59. स्टील 1 to go. शेवटचा अंतिम बॉल या सत्रातील आपण पाहणार आहोत अथर्वचा. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू उंच तर गेला. अजय डाऊन द बॉल. इथे मात्र सेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आपण पाहतो आणखीन एक लागला. 5व्या क्रमांकाचा शेवट गोड केलाय मानगाव टीमने, परंतु 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 24 बॉल आणि 60 धावांची गरज.
सोमजई सावळे संघाची फिल्डिंग असणार आहे आणि कोल्हारी संघाला करायचे बॅटिंग नेक्स्ट मॅच मध्ये. अस्सल पाडा आणि मानगाव या दोन टीम दरम्यान ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. 24 बॉल 60 धावांची गरज या मॅचचं हे टार्गेट आहे. आई गावदेवी चषक 2025 कोल्हारे आणि हा संपूर्ण स्क्वॉड आपण पाहतो एंटर करत असताना आणि लगेचच या ठिकाणी मॅचला सुद्धा सुरुवात होईल. अस्सलपाडा संघ मैदानावरती एंटर करत असताना आपण पाहतो ऑन स्क्रीन आणि मानगाव संघ जो मात्र नुकताच फिल्डिंग करून मैदानाच्या बाहेर आलेला आहे. आता करायची त्यांना बॅटिंग. मॅच लावून सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच दाखल होईल. चला बॉल या ठिकाणी आपण चेक करायचे. 70 आपल्याला बॉल पाहायला मिळतील. अतिशय चांगला फर आपण जर त्यांचा पाहिला तर या बॉलचा राहिलेला आहे आणि कुठे कोणतेही चेंडूची तक्रार या ठिकाणी 3 दिवसामध्ये पाहायला मिळाली नाही आहे. अशा आयोजकांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे की सातत्याने ब्रँड इज ब्रँड वापरण्याचा प्रयत्न टीम आई गावदेवी कोल्हारी या संघाने केलेला आहे. ब्रँड इज ऑलवेज ब्रँड. अमोल हा गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये आणि आता सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अजय आणि निखिल दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. म्हणून इथून मात्र सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. हो यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर हा चेंडू आपण पाहतो गोलंदाज अमोलचा. अत्यंत सुंदर गोलंदाजी. लगेचच कमबॅक करत असताना आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय. पहिला बॉलवरती षटकार आला त्यानंतर डॉट. धावा संख्या 6 वरती. स्ट्रायकिंगला अजय. पॉइंट वरून आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल त्या ठिकाणी टिपली आहे. फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. झेल बादच्या रूपाने लागलेला हा पहिला धक्का टीम मानगाव संघाला. फलंदाज बाद. कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही बरेच समालोचक ऐकलेले आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र समीरजी सोमणे असतील, त्यानंतर पियुष बाबरे असतील, संदीप गायकवाड, संदीप बोराडे हे सुद्धा नाव चर्चेत आहेत. आणि आता एक नाव चर्चेत येणे बाकी आहे ते आमच्या संकेत शंकू यांचं सुद्धा नाव चर्चेत येईल. येणाऱ्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये भरपूर काही आपण ऐकलेलं आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये नवनवीन समालोचक या ठिकाणी उदयास येतात. हिंदी भाषेमध्ये समालोचन करणारे आमचे कुमार मोरे यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला जरूर मिळेल. विकेट आली आणि 6 धावसंख्येमध्ये लागणारा हा पहिला धक्का होता.
यावेळेस आपण पाहतो नेटकटचा फटका थोडस बॅकफूट वरती जाऊन एक सिंगल आली आहे. 60 धावांचं लक्ष्य म्हणजे प्रति षटकामागे 15ची सरासरी गाठणं कंपल्सरी राहील या मॅच मध्ये. 7 धावा धावफलकावरती आहेत. टीमची टोटल आपण पाहतोय 1 विकेट त्यांनी गमावली आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पूर्णपणे क्षेत्र मोकळं पाहिलंय. फटका दर्जेदार पाहायला मिळाला आणि धावा सुद्धा चांगलाच मिळतील. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 60 धावांचा पाठलाग होत असताना जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं हे सांगत असताना फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय निखिलच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार. अकरा धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पुढे सरसावणे डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मिळेल एक सिंगल धाव आणि एका धावेवरती समाधान व्यक्त सुद्धा करावं लागेल. जेव्हा जेव्हा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा तेव्हा तुम्हाला सिंगल आणि डबललाच प्राधान्य द्यावं लागेल. हे क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन मुंबईची लोकल आहे तशीच लाईफ लाईन क्रिकेटची सिंगल आणि डबल असते. संघाची धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं षटक कंप्लीट झालेलं आहे. 12 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या 4 महत्वाच्या क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात आणि तसा प्रयत्न सुद्धा आता मानगाव संघाच्या विरोधात अस्सल पाडा टीम करते. अस्सल पाडा संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट केली. यानंतर आपण पाहिलं तर 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. तब्बल आपण पाहतो 12 धावा धावफलकावरती आहेत आणि अस्सलपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज कुणाल कोडबिंदूला आपण पाहतो. वन साईडला फटका चांगला क्षेत्ररक्षक तरीके अफलातून प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी झेल ड्रॉप करण्यात आलाय. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकामध्ये 2 पुढे सरकते. टीमची टोटल 14 वरती पोहोचली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रुपेश ठोंबरे होते. जीवाची बाजी त्याने लावली आहे. अगदी आपण पाहतो डाईव्ह लगावत असताना या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. किमान 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. क्या बात आहे. पुरुष एकदा हा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक जज करतात. विकेट गोस डाऊन. आणखी एक धक्का लागेल. फलंदाजी करत असताना मानगाव संघाला फलंदाज बाद. याच खेळाची चर्चा आपण केटीसी लाईव्ह टेलिकास्ट यांचा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत आहात. हा झेल सुद्धा आपण पाहतोय अतिशय गगनाला भिडणारा होता परंतु काय जजमेंट या ठिकाणी रुपेश ठोंबरेला आपण पाहतोय ज्यांनी टिपलेला झेल. याच्या अगोदर प्रिव्हियस थोडस आपण बॅक जाऊ ज्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय हे सुद्धा तुम्ही पाहू शकाल. अगदी डाईव्ह लगावली. 2 धावा किमान वाचवण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि तो प्रयत्न सक्सेस सुद्धा राहिलेला आहे. लगेचच त्याला बॅकअप सुद्धा मिळालं होतं. 14 धावा गुड जॉब बाय केटीसी इव्हेंट. 14 धावा धावफलकावरती आहेत. 60 धावांचं लक्ष्य. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक एका टप्प्यावर चेंडूला फील्ड करतात आणि या 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल धावफलकावरती 16 धावा. कदाचित नुकताच जी लीग संपन्न झाली अस्सलपाडा बेकरे मानगाव भुतिवली हे सर्व ग्रामपंचायत आहेत आणि 2 ते 3 कॉल आम्हाला सुद्धा त्या लीगचे होते. पोचू शकलो नाही आहेत काही कारणास्तव. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बिझी शेड्यूल असल्या कारणास्तव नक्कीच आपण पाहतो. पुढच्या वर्षी येण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू अजिंक्य कारण भरपूर आपले सुद्धा त्या ठिकाणी नातेवाईक आहेत. त्यापेक्षा सर्व आपला आवडता जो वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक दिवस आणि केटीसी लाईव्हला सुद्धा पहिल्यांदा चान्स प्रेझेंट करण्यासाठी चान्स त्यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचे मनापासून आभार. हो लाईन चांगली आहे.
काय चेंडू पाहायला मिळाला, आपलातून होता. बॅटन पॅडचा मधोमध चेंडू सरळ अस्थिर रक्षकाकडे चाललाय. नक्कीच आपण पाहतो क्लासिकल डान्सर सुद्धा गोरख या ठिकाणी आज संघामध्ये त्यांचा समावेश आहे. आपण पाहतो या चांगल्या कलाकारांना घडवण्याचं काम सुद्धा त्यांच्या वतीने होत असतं आणि आज कुठेतरी या ठिकाणी आपला वेळ देत असताना आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी म्हटलं जातं ना की अगोदर आपल्या गावासाठी खेळा, अगोदर तुम्ही स्वतः सिद्ध व्हा, लोक किंवा तुम्हाला हे संपूर्ण जग आपोआपच प्रसिद्ध करेल हे म्हटलं जातं. पाण्याची जास्त गरज असेल तर लगेच आपण तिथे पाणी पोहोचवा. तात्काळ 21/21. धावा फलकावत येत आणि या मॅचला लाईव्ह आमचे एन्जॉय करत असताना मनोज गोमारे अलिबाग वरून ते सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन ड्युटी आहेत. सरकारी सेवेत जे सरकारी कर्मचारी असतात सातत्याने त्यांना ऑन ड्युटीसाठी जावं लागतं आणि अगदी आपण पाहतो ज्या झोनमध्ये आहेत त्या अलिबाग वरून या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. करण एक गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि एक फलंदाज करण बुंडेरे हे सुद्धा सज्ज आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये बॅटिंग साठी सज्ज असेल यंगस्टर कोलारे. यावेळेस आपण पाहतोय मागे चालला हा बॉल. ओके, डाव करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट मध्ये एक धाव पहिल्या बॉल वरती आली आणि लगेचच 2 धावा घेण्याचा हा मानस होतो. त्या 2 धावा सुद्धा घेण्यात आलेल्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 24-24. या षटकाचं आपण जर विश्लेषण केलं तर पहिल्या बॉल वरती सिंगल आली आणि लगेच डबल. तिसरं षटक आहे. 6 धावांची गरज. आणखी आपण जर विचार केला तर 10 बॉल शिल्लक आहेत. 36 धावांची गरज आहे. ओ समोर कडे बॅटची आतली कडा होती. मिडॉनला शतरक्षक सज्ज 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जे वर्तुळ आपण पाहतोय आणि त्यामध्ये हे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो. तोपर्यंत एकच धाव मिळेल. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम मनगाव केली आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. ऑन साइडला वर शॉट क्षेत्ररक्षक होतो. जणू का हाताला चटका लागून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय खणखणीत षटकार. काय प्रयत्न आहेत मैदानात शॉटमध्ये टीम मानगाव संघाचे. एकाच ग्रामपंचायतीमधील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित आपण पाहतो मानगाव संघ इथे हार मानायला तयार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये हेच सांगतायत मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें हे साफ गलत बात है. काय षटकार त्याने खेचला. बॅटिंगला आल्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून जो षटकार आला सनी आणि आता लगेचच घेतलेली सिंगल. म्हणजे जितकी आक्रमकता त्याच्याकडे ना तितका संयम सुद्धा. एक सिंगल खेळात आली. टीमची टोटल 32 28 ची गरज. फुल टॉस फुल टोल वसूल केला जाईल का? हो. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांना सुद्धा कवायत करावी लागते. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आणखीन एक धमाकेदार षटकार. धावसंख्या बलकावरती 38 धावा. येणारे 6 बॉल. आता विजयासाठी 22 धावांची गरज. चांगलं मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है.
पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. 6 बॉल 22 धावांची गरज. शेवटच्या 2 षटकाराने मात्र सामन्याला कलाटणी दिली आहे. क्षमता आहे टीम मानगाव संघाकडे, क्षमता आहे सनी या बॅट्समनकडे आणि त्याच्या साथीने विशाल मध्ये सुद्धा ती क्षमता आहे. म्हटलं जातं ना, लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना तिथे मात्र लोकांना आपण आपली क्षमता दाखवायची असते आणि ते दाखवत असताना 2 खेळाडूंकडून एक षटकाराला जरूर. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. मॅच ना मानगाव संघाच्या बाजूला ना मॅच अस्सलपणा संघाच्या बाजूला. सामना बॅलन्स आहे. एकाच ग्रामपंचायतीतील हे 2 संघ आहेत, एकाच जंगलातील हे 2 वाघ मैदानावरती लढतात. 6 बॉल 22 ची गरज. वॉट अ मॅच. गोलंदाज विवेक, स्ट्रायकिंगला सनी. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो बॅटच्या टोएनला लागून पुढे चालला बॉल, तोपर्यंत बोलते सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 1 ने पुढे सरकते. 5 बॉल विजयासाठी आता 21 धावांची गरज. हे 21 शिल्लक आहे. जर एखादा मोठा झटका आला तर मात्र कमबॅक करेल, शिरकाव करेल टीम मानगाव या मॅच मध्ये. आखो टप्पाचा बॉल कमर्सला खेचलाय, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार, डीप कव्हरला भेद चिरत फाडत बॉल सीमा पार. 4. चौकाराला 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज असताना आता मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर झाला चौकार. येणारे 4 बॉल शिल्लक, 17 धावांची गरज. भावेश कोलंबे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जे प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आई गावदेवी चषक 20-25 हे पर्व 4. चला लगेच आपण बॉल सुपूर्द करा. पॉवर प्ले नंतर केव्हाही चेंडू हरवला फुटला तेव्हा जुना चेंडू देण्यात येईल, लक्षात असू द्या. नो चॉईस, जुना बॉल. चार बॉल 17 धावांची गरज. भाकरीचा पाडा या गावाचं एक क्रीडांगण आहे, अतिशय सुंदर गोलाकार पद्धतीचे क्रीडांगण आपण पाहतोय आणि सुंदर क्रीडानगरीमध्ये चालू असलेल्या या सुंदर स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. गावदेवी कोलारे टीमच्या वतीनं करण्यात आले. 4 बॉल 17 धावांची गरज. वॉट अ मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. यावेळेस आपण पाहतोय फक्त दिशा दिली आहे, बॉल चाललाय तडमन बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक सलग लागोपाठ येणारा विशालच्या बॅटमधून दुसरा चौकार. तीन बॉल आणि आता 13 धावांची गरज. या मॅच मध्ये कोण कोणाची 3-13 उडवेल हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. टीम अस्सल पडा की टीम मानगाव विजय तर एक संघाचा होईल, विजय तर एक गावाचा होईल, परंतु एक ग्रामपंचायतीचा विजय या मॅच मध्ये निश्चित आहे. अजिंक्य पवार. 3 बॉल 13 ची गरज. सफळ झाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल चालला पॉईंटच्या डोक्यावरून. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? हो, बॉल चालला सीमा पार आणि सलग लागोपाठ येणारा हा तिसरा चौकार. टीमची टोटल एकंदर अद्याप बघितलं तर 51 धावा आहेत. 2 बॉल आणि आता 9 धावांची गरज आहे. एक चौकार, एक षटकार जर या मॅच मध्ये आला तरच हा सामना जिंकू शकेल टीम मानगाव. जर एखादा बॉल खराब आला तर 2 बॉलवरती 2 चौकार सुद्धा चालू शकतील, परंतु जर अतिरिक्त धाव इथे खर्च केली नाही तर एका षटकाराची नितांत गरज असणार आहे. 2 बॉल 9 धावांची गरज. जास्त या ठिकाणी आपण पाहतो वर्चस्व गोलंदाजी करणाऱ्या संघाचं राहील, पाहावं लागेल, परंतु फलंदाज सुद्धा हार मानायला तयार नाही आहेत. ऑफसाईडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ठोकलाय हा बिग 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 लॉंग षटकार. 1 बॉल
3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल मध्ये 4 धावा षटकार सुद्धा यावा लागेल आणि 3 धावा या बनवावाच लागतील तरच मानगाव संघ या मॅच मध्ये आपला अटकेपार झेंडा काढू शकतो. कोण विजयाची पताका मिळवेल, टीम अस्सलपडा की टीम मानगाव. 1 बॉल 3 ची गरज. वॉट अ मॅच. शेवटचा अंतिम बॉल. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना आहे. हृदयाची धडधड वाढली आहे. सामना कोण जिंकेल. मी मगाशी सांगितलंय कोणतरी एक संघ जिंकेल, कोणतरी एक गाव जिंकेल, कोणतरी एक ग्रामपंचायत जिंकेल. परंतु या मॅच मध्ये ही अतितडीची लढत आहे. सामना जर बनला असेल तर एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 3 ची गरज. इथे लिडिंग एज फलंदाज बाद आणि टीम अस्सलपाडा हा संघ ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला या सामन्याला पण पाहिलं तर अस्सलपाडा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. कदाचित नाकी नऊ आलेला सामना होता. चांगले फाईट हार्ड अँड टफ लक टीम मानगाव. तेव्हाचा मॅच नो डाऊट अस्सलपाडा संघाचा करण ठरतो. याचा मॅच 25 धावांची इनिंग त्यांनी साकारली आहे. जितेंद्र क्षीरसागर यांना विनंती होईल की आपण आपल्या शुभाशय द्यायचे. मॅच तर धन्यवाद. या ठिकाणी टीम अस्सलपाडा हा संघ विजय झालेला आहे. पुनश्च एकदा निखिल शेंडे आणि ओमकार शेंडे यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊ आणि आता अस्सलपाडा टीमचे आमचे आणखीन एक मित्र आहेत परेश शेंडे यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू आपण. कोल्हारे बदाम सावळे